कल्याण पश्चिमेतील जोशीबाग परिसरातील आर्चिवर्स कॉलेजच्या इमारतीमागील छोट्याशा पायवाटे संदर्भात स्थानिक नागरिक आणि कॉलेज प्रशासनात खंडांजगी पाहायला मिळाली। सदर प्रकरणात वरील उल्लेखलेली पायवाट ही तेथील नागरिकांचा रोजचा वहिवाटीचा रस्ता असून ती कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूला असून तेथून नागरिकांचे गेली 25 ते 3 वर्षात सतत येणे जाणे सुरू असल्याचे सांगण्यात आले। कॉलेज प्रशासनाने त्या वहिवाटीच्या जागेवर काही तांत्रिक बाबीसाठी खोदकाम केले होते। ते काम बरेच दिवस तसेच अर्धवट अवस्थेत राहिल्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना व लहान मुलांना येणे जाण्यासाठी लांबचा वळसा घालून यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झालेले होते। कॉलेज प्रशासनाने जाणून बुजून खोदकाम करून ठेवले असावे आणि नागरिकांची वर्षानुवर्षांच्या वहिवाटीवर कब्जा करून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला। जेणेकरून हा जो वहिवाट आमच्या पूर्वजापासून 20-25 वर्षापासून इथं रहदारीचा रस्ता आहे, आता भिवंडीकर सरांनी इथं भिंत बांधून बंद करण्याचा प्रयत्न करू राहिले। याच्यामुळे हे जे नागरिक आहेत त्रस्त झालेले आहेत। इथून जाण्या येण्याला 2-3 शाळा आहेत, गुजराती शाळा आहेत, आर्चिवर्स शाळा आहेत, निवासकुल शाळा आहेत। इथून विद्यार्थी व्यापारी वर्ग हे सर्वांना जाण्या येण्याकरता हाच एक मार्ग आहे। आता हा रस्ता जर बंद झाला तर लोकांचे भरपूर हाल होणार याच्यात। आणि दुसरा विषय असा आहे की भिवंडीकर सरांनीच नाल्यावरती स्लॅब टाकून पूर्ण नाल्याची वाट लावून ठेवलेली आहे, जेणेकरून नाल्याचा सफाई होत नाही, नाल्याची सफाई होत नाही, जेसीबी याच्यात उतरत नाही। आमची मागणी एवढंच आहे की हा रस्ता नागरिकांकरता चालू ठेवावा। तुम्ही याबद्दल तक्रार केली केडीएमसी कडे आता तक्रार केली ना, आम्ही आयुक्तांकडे तक्रार घेऊन जाणार आहेत। जर हा रस्ता जर बंद नाही झाला तर जोशीबागच्या नागरिकांकडून आयुक्तांकडे आम्ही मोर्चा घेऊन जाऊ। आता हे जे खोदलेलं काम आहे केडीएमसीने खोदलंय की शाळेने? हे शाळेने खोदलेलं आहे। शाळेने खोदले, मग त्याबद्दल तक्रार करणार आहात तुम्ही? हा, जरूर तक्रार करू आम्ही। आणि आता आम्ही नागरिकांना घेऊन हा रस्ता आता बंद, आपला जो खड्डा खोदण्यात आला है तो बंद करू राहिलो। मेरा नाम हरिचरण टोटा है, हरिचरण टोटा मेरा नाम है। मैं यहाँ से 22 साल से रहता हूँ। ये रास्ते से हम लोग आ जा कर रहे हैं और हमारी मांगनी थी कि वहाँ से रास्ता बनाया जाए पूरा सामने के लिए। तो वो बनाया तो है ब्रिज, लेकिन बहुत छोटा है और वहाँ से गाड़ी आ जा नहीं सकती है। गाड़ी के लिए, बाइक के लिए यही रास्ता है। तो ये सब तो हमें चाहिए साहब। और अगर भिवंडीकर या ऐसे जो लोग जो पैसे के दबाव में आके मतलब काम कर रहे हैं वो नहीं होना चाहिए। ये आम रास्ता है, ये खुला चाहिए और रास्ता हमको चाहिए। कारण असं आहे 2 या 3 तारखेला हा खड्डा करून ठेवलेला आहे। त्यांचं पाण्याचं कनेक्शन साठी हा खड्डा खोदलेला आहे। आज 2 तारखेपासून आज तारीख किती आहे? आज तारीख जवळजवळ 9 तारीख आहे। म्हणजे 7-8 दिवस झाला हा रस्ता खोदून ठेवलेला आहे। यांचं प्लॅनिंग आहे खड्डा खोदून हा रस्ता यांना कालांतराने इथे भिंत बांधायची आणि ही वहिवाट बंद करायची। आता मी जाऊन चौकशी केली असता तर सरांचा मुलगा होता, तो म्हटला की ते काम चालू आहे, केडीएमसीचं काम चालू आहे। केडीएमसीचं काम नसून हे कॉलेजचं काम आहे, पर्सनल काम आहे आणि एवढा मोठा खड्डा करून ठेवलेला आहे। आणि 8 दिवस झाले या कामावर कोणी फिरकलेलं नाहीये। लोक त्या खड्डा पलीकडे जाताना येताना महिला पडली, काय दुखापत झाली, त्याला जबाबदार कोण? शाळा घेणार का केडीएमसी घेणार? दुसरी गोष्ट अशी की मी तिथे चौकशी करायला गेला असता त्यांचा पिऊन मला सांगतो की आम्ही हा रस्ता भिंत बांधून बंद करणार आहे। ही जागा आमची आहे, शाळेची आहे। कॉलेज जेव्हा नव्हतं, शाळा जेव्हा नव्हती तेव्हापासून हा रस्ता वहिवाटीचा रस्ता आहे। आणि पलीकडे जाऊन बघाल तर नाल्यावर जवळजवळ 10 ते 12 फूट अतिक्रमण करून नाला आतमध्ये घेतलेला आहे यांनी। मग तो ते परमिशन कोणी दिलंय? केडीएमसीने दिलंय का? तो नाला कसा काय यांनी आतमध्ये घेतलाय? नाला आता ते नालाचं का बारीक झाल्यामुळे जर मोठा पाऊस झाला तर ते पाणी कुठं घुसणार? जोशीबागेत घुसणार। त्याचा त्रास कोणाला होणार? जोशीबागेला होणार। म्हणजे जो नाला 20 ते 25 फुटाचा होता तो तिथे 17-18 फुटावर आलेला आहे। त्याला जबाबदार कोण? म्हणजे आंधळा कुत्रे पीठ खाते अशी अवस्था आहे। इथे नगरसेवक आता आहेत, त्यांना विचारा हे पब्लिक का जमले? आता नगर रहदारीचा रास्ता है, हाँ हमारा पाहिजे। हम यहाँ बचपन से रह रहे, बचपन से ये रास्ता चालू है और आज अचानक रास्ता बंद कर देंगे तो हम कहाँ से जाएंगे? यहाँ एक डॉक्टर राणा का दवाखाना भी है, वहाँ पर लोग दूर दूर से आते हैं। यही रास्ता बंद है, पेशेंट बोल रहे हम घूम के आए, मैडम कहाँ से आए, तो हम सबको तकलीफ हो रही है। इसलिए ये रास्ता तो बंद नहीं होना चाहिए। स्कूल अभी आया है 10 साल से, हम लोग तो 45 के, हमारे मम्मी पापा तो 60 साल से रह रहे हैं। ये रास्ता तभी से है, अभी अगर बंद हो जाएगा तो कैसे चलेगा? रास्ता तो बंद होने हम लोग नहीं देंगे। हमारी यही केडीएमसी से तकरार है कि रास्ता तो मत बंद होने दीजिए आप, यही रास्ता हमारा जाने का है।
गेले बरेच दिवस शाळेच्या आवारातून जोशीबागेतली नव्हे तर इतरच्या बऱ्याचशा परिसरातील लोक रस्त्यानी चालत ये जा करतात, तर त्यांच्यासाठी शाळेच्या आणि KDMCच्या आणि आमदारांच्या संयुक्त विद्यमाने जोशीबागेतून एक पदचारी पूल न्यू हायस्कूलच्या बाजूला सुरू झालेला आहे. लोकांनी त्याचा वापर करावा अशी इच्छा होती. नंबर 2, बाईकवाले शाळेच्या आवारातून जोरजोरात फास्ट बाईक चालवतात, हॉर्न वाजवत जातात. शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना दुचाकी स्वारांनी धडकी दिली आहे. म्हणून शाळेच्या प्रशासनाने असा निर्णय घेतलेला आहे की शाळेच्या जागेतून बाईकवाल्यांनी न जाता त्यांनी प्रॉपर KDMCचे जे रस्ते आहेत त्याचा वापर करावा असे माझं म्हणणं आहे. नाल्यावर स्लॅब टाकला ते म्युन्सिपाल्टीनी जे शाळेच्या इमारतीस बांधकाम परवानगी दिली त्या परवानगीनुसार नाल्यावर स्लॅब टाकलेला आहे. शाळा आरक्षण प्लॉट आहे आणि शाळा आरक्षणाच्या प्लॉटमधनं नाला गेला आहे, त्यामुळे मुलांना खेळण्याकरता नाल्यावर स्लॅब टाकला आहे. परंतु दोन्ही ठिकाणून नाले सफाईसाठी JCB जाण्याकरता रस्ता ठेवलेला आहे. यावर्षी नाल्याची सफाई रेग्युलर झालेली आहे, त्यामुळे नाले सफाईत याचा कुठलाही अडसर नाही. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.